काय रे, कार बघतोयस का? नाही ग, स्कूटर बघतोय. बाबांसाठी घेता आलीस ती तर. मी इथे मरमर कष्ट करतेय आणि तू फक्त खर्चाचं बघ. बायकोसाठी काही घ्यायला सांगितलं तर त्रास होतो तुला, आणि वडिलांसाठी स्कूटर घ्यायची आहे, आणि ते पण नोकरीचे वांदे असताना सुद्धा. मी मागितले का स्कूटर? सकाळी सकाळी माझ्या नावाने का भांडतात दोघ जण? अहो त्यांचं दोघांचं आपलं आपलं चालू आहे. मी काय लगेच बुक केली नाहीये, फक्त मनातली इच्छा बोलून दाखवली. मनात इच्छा आलीच कशी? का नाही येणार? बाबांची दगदग बघतोय ग मी निशा. बायकोची दगदग नाही दिसत? मी नोकरी करते, घरात काम करते, सगळ्याची बोलणी ऐकते, ते नाही खटकत तुला? कुठला विषय? तू कुठे नेते? तुम्ही शांत राहा. मग एकमेकांशी बोला ना, एकमेकांना नावं ठेवा ना म्हणा. माझ्या स्कूटरचा विषय का? निशाला ना तर हे बघा, नचीचं पण काहीतरी चुकत असेलच ना. निशाला एकटीला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. आल्यापासून या घरात ती पण ऍडजस्टच करतेय ना. ऍडजस्ट? बांगल्यात नाली राहायला इथं? फक्त मनातली इच्छा बोलून दाखवली, एवढंच. परिस्थिती नाहीये ना, मग बोललास कशाला? बाबांना स्कूटर घ्यायची नसती हौस, आणि त्यात तू देणार आहेस म्हटल्यावर बघायलाच नको. काही पकड माझी. साध्या चाळीतनं फ्लॅट मध्ये आली राहायला. हा, आणि तोरा तर असा आहे की जाऊ द्या जावई बापू, खाताना उगी चिडचिड नको, अंगाक लागूचा नाही. दररोज असले वाद घरात असले ना तर अंगीत तसंही काही लागत नाही. मी बघते. बघा हे बघ, आता कटकट नको. चुकलो नाही, पण चुकलो बा. अरे रे, काय झालंय? हा, काय झालंय? काय काही झालेलं नाही आई, आणि काही होणारही नाही. हे स्वप्न पाहायची आणि मोडायला सगळेच आहेत. अगं काय असं बोलतेस तू निशा? म्हणजे तुमचं ऑस्ट्रेलियाला जाण्याबद्दल ते सोडून द्या ना आई, ते नशिबात नाहीये म्हणून विसरून गेलीये मी. पण इथं या देशात जरा बऱ्या परिस्थितीत राहता येईल की? किती दिवस अशा 1 BHK मध्ये जगायचं? आम्ही दोघं नवरा बायको कमावते असून सुद्धा किती काटकसर करायची. मलाही वाटतं आमचं स्वतःचं वेगळं घर असावं, आणि यात काही चूक नाहीये नची. बघ निशा, मी तिचं बरोबर आहे. प्रत्येक मुलीची आपल्या संसाराबद्दल, घराबद्दल काही स्वप्न असतात, तशी निशाची पण आहेत, आणि तिच्या दृष्टीने ती बरोबर आहे. बघ, आई नाही पटतंय. हो, पटतंय मला. तू जो विचार करतेस तो बरोबर आहे बेटा. मी तुझ्या एवढे होते ना, लग्न होऊन या घरात आले तर अशीच स्वप्न घेऊन आले होते. पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी स्वप्नांच्या मागे धावले तर नाती सगळी दुरावतील, माझ्यापासून दूर जातील. म्हणजे धावणं शक्यच नव्हतं असं नाहीये. मी नाती निवडली. आता मी जी चूक केली ती तू करू नकोस. आई अगं नाही, म्हणजे नाती निवडण्याची नाही बेटा, सुवर्ण मध्ये साधायचा प्रयत्न सुद्धा नाही करायचा, ही चूक. गेली होती स्कूटर ह्याच्याबरोबर तू? आणि स्कूटर? सॉरी बाबा, मी खरं तर आपली स्कूटर शोधायला गेले होते, पण तुम्हाला सांगितलं नाही कारण अरे तर माझी स्कूटर आहे. क्या बात आहे, सापडली वा. मला कधी वाटलं नव्हतं सापडेल म्हणून. वंडरफुल.
ऍब्सोल्युटली माझा विश्वास बसत नाही सापडली स्कूटर. बाबा शिवने शोधून आणली. अच्छा, हो बाबा, यानं आणली आणि स्कूटर शोधायचा प्लॅनही यानंच केला. बाबा खूप त्रास घेतला यानं आपल्यासाठी आणि शिवने खूप वणवणही केली. अगं वणवण तुम्ही केलीस की. थँक्स, माझं फार मोठं काम केलंस तू. याच्या बदल्यात तू काय मागशील ते तुला देईन मी. काय पाहिजे तुला? क्या क्या चाहिए तुमको? साहेबांना जाताना पाहिलं आणि लगेच आले. म्हटलं आपलं काम पटापट उरकून घ्यावं. आधी स्कूटरच्या आवाजाने कळायचं साहेब आले साहेब गेले, पण आता कुठे? बरोबर. तू एक काम कर, दुसऱ्याकडे काम करशील ना तेव्हा खिडकीतून जरा बघ. साहेब नसले की ताबडतोब ये, नाही तर आजच्यासारखी आली तशीच ये ना. हा, साहेब असले तर त्यांना सांग चुकून दिलंय म्हणून. म्हणजे तुम्ही माझ्यावर हसायला मोकळ्या. त्यापेक्षा तुम्ही त्यांना सांगून का नाही टाकत काय की मी इकडे काम करते म्हणून? काय वहिनी? अगं तुला माहितीये ना, याला नाही आवडत घरातली कामं बाहेरच्यांनी केलेली म्हणून. घरी आम्ही काय सांगायचं ना काय नाही ते आमचं आम्ही बघू, कळला? तसं नाही, म्हणजे मला साहेबांच्या स्कूटरचा आवाज येतोय. तू काय कान वाजतात का काय तुझे? नाही नाही आई, खरंच बघ यांच्या स्कूटरचा आवाज येतोय. हा अरे मिळाली मिळाली साहेबांची स्कूटर मिळाली. मागे हो गं, हळू. अंकल जी, हमें सच में कुछ नहीं चाहिए. बाबा मला तर खरंच वाटलं नव्हतं की तुमची स्कूटर अशी शोधून आणता येईल. तुम्हाला माहिती, आम्ही सगळीकडे फिरलो. आम्ही त्या बस स्टॉपवर गेलो, त्याच्यानंतर त्या मार्केटला गेलो, त्यानंतर ते रेल्वे स्टेशनचं पार्किंग आहे ना तिथे पण शोधलं. बाबा शिवने खूप केलंय हो. शिवला खूप त्रास झाला याचा आणि आणि शिव खूप वणवण फिरला माहितीये दुपारभर. त्याने आणि बाबा वेणूही खूप दमला, त्यानेही खूप त्रास घेतला आपल्यासाठी. थँक्स मॅडम. आज रात्री तुम्ही दोघ जण आमच्या घरी जेवायला या. ओह, थैंक यू सो मच. थँक्स वन्स अगेन. अंकल जी खुश तो है ना? खूप खूप खुश आहेत. म्हणून तर आज रात्री तुम्हाला दोघांना जेवायला बोलवलंय. क्या? अयो, खाना खाने के लिए बुलाया अंकल ने. अच्छा, मी पण आय तू पण चल. वाह वाह, क्या बात है नानी जी. आपके हाथों ने ना आम को और मीठा कर दिया. वैसे जो कुछ भी हो नानी जी, उस विक्की ने कुछ भी किया हो, हम तो उसके शुक्रगुजार रहेंगे.